हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 या सिरीजला तुमचा भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. तर ती सिरीज आपण डन केलेली आहे. तर बघा आता आता आपल्याला रिव्हिजन करायचं आहे, फक्त रिव्हिजन, कारण की हे जवळच एक्झाम आलेली आहे आपली. आणि येणार आहे 2025ची जी काही एक्झाम आहे कंबाईन असो राज्यसेवा, त्यामध्ये पण तुम्हाला MCQ फॉर्ममध्ये या सिम्प्लिफाईड एअरबुक 2025च्या सिरीजमधील सर्व काही MCQ फॉर्म केलेले आहेत. मी तुम्हाला ते प्रिंटेड स्वरूपात PDF स्वरूपात पण मिळेल आणि ते लेक्चर स्वरूपात पण मिळेल. तर आज सांगायचं आहे मला की बघा, तुम्ही सर्व काही थिअरी स्वरूपात वाचन केलेलं आहे, बरोबर. आता तुम्हाला थिअरी स्वरूपातच एक्झाम हॉलमध्ये पेपर मिळणार का? नाही. मग काय करावं लागेल? आता ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात प्रॅक्टिस करा. राहिलेले 10 दिवस हे क्वेश्चन पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. मग ॲज अ डेमो लेक्चर म्हणून तुम्ही या लेक्चरमध्ये बघू शकता की इकॉनॉमिक्स हे नोट्स आपण ज्ञानदीप अकॅडमी यांची इकॉनॉमिक्स ही नोट्स आहे. तर या नोट्समध्ये अतिशय दर्जेदार इकॉनॉमिक्सची मांडणी केलेली आहे, चांगल्या एकदम स्पष्ट स्वरूपात. आणि तुम्हाला बघायला मिळणारच पुढे जेव्हा एखादा टॉपिक या व्हिडिओमध्ये क्लिअर होईल आपला, त्याचसोबत लास्टलाच MCQ फॉर्ममध्ये पण क्वेश्चन या टॉपिकवर मिळणार. तर क्वेश्चन अशा पद्धतीने तयार केलेले आहे मित्रांनो. तर त्या क्वेश्चनच्या स्वरूपात तुमची सेकंड टाईम याच लेक्चरमध्ये रिव्हिजन होईल. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, आणि लास्टपर्यंत हा टॉपिक तुमचा एक थेरी स्वरूपात पण होणार आणि लगेच MCQ स्वरूपात पण रिव्हिजन होणार, म्हणून अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो. तर आता या सिरीजसाठी मला एक टार्गेट फीज मी सेट केलेली आहे. तर मला फीजचं टार्गेट आहे माझ्या, ते आहे 300+ लाईक. 300+ लाईक द्यायचे आणि त्यानंतर ही सिरीज आपण कंटिन्यू करू शकू. पहिलं चॅप्टर आहे या नोट्समधलं आपलं, अर्थव्यवस्था मूलभूत संकल्पना, बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम. तर ज्ञानदीप अकॅडमीची नोट्स आहे, अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स आहे आणि चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे, जिथून संभावित प्रश्न पण तयार होऊ शकतात या नोट्समधून. बघा, आणि रिव्हिजन पण फास्ट होईल मित्रांनो. अर्थशास्त्रामध्ये जर बघितलं तर कशाचा अभ्यास केला जातो? GDP, GNP, महागाई, गरिबी, बेरोजगारी, आर्थिक वृद्धी, कर, राजकोषीय धोरण यांचा अभ्यास केला जातो, यांच्या अभ्यासाचं विश्लेषण केले जाते. तर बघा मग आता, मग बृहद अर्थशास्त्र, बृहद म्हणजे ब्रॉड लेवलला, त्या ब्रॉड लेवलला अभ्यास करणं म्हणजेच काय? GDP. आता GDPचा अभ्यास आपण एका व्यक्तीसाठी करतो का? नाही, पूर्ण देशाच्या GDPचा, त्यासोबत GNPचा पण पूर्ण देशाच्या. आता महागाई जर म्हटलं तर एखाद्या व्यक्तीची महागाई असते का? नाही, पूर्ण देशाची महागाई आपण पडताळतो. त्यासोबत जर बघितलं गरिबी, हे एका देशाची, एका व्यक्तीची आपण गरिबी बघतो का? नाही, पूर्ण देशाची गरिबी बघतो. त्यासोबत बेरोजगारी एका व्यक्तीची बघतो का? नाही, पूर्ण देशाची बघतो. आर्थिक वृद्धी आणि कर हे पूर्ण देशाच्या संदर्भात आपण बघतो. म्हणजेच बृहद अर्थशास्त्र हे ब्रॉड लेवलला पूर्ण देशाच्या संदर्भात अभ्यास केला जातो या समस्यांचा. मग आपण असं म्हणू शकतो की राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि व्यापक स्तरावर अभ्यास करण्याची जी काही आर्थिक प्रक्रिया ज्या शाखेमध्ये घडतात, ती शाखा म्हणजेच काय? बृहद अर्थशास्त्र. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जर बघितलं तर हे नावामध्येच आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एकदम मायनर लेवलला. तर विक्रेता, दलाल, ग्राहक, उद्योगपती असो, तुम्ही एखाद्या जर तुमची पेनची आणि मोबाईलची कंपनी असेल तर तुमची कंपनी एखादा वैयक्तिक नफा आणि तोटा याचा अभ्यास देशाचं पूर्णतः कॅल्क्युलेशन केले जाते का? नाही. तर वैयक्तिक नफ्यावर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन कराल, म्हणजे विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील संबंधांचा अभ्यास हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर सिम्पली ह्या 2 पॉईंट तुमचे क्लिअर झाले असेल. यावर प्रश्न सेट केलेला आहे, बघा, लक्ष द्या. अर्थव्यवस्थेचे प्रकार. आता अर्थव्यवस्थेचे प्रकार जर बघितलं तर उत्पादक साधनांच्या मालकीवरून आणि त्यासोबत जर बघितलं विकासावरून हे अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात. तर आता पहिल्यांदा आपण बघूया उत्पादन साधनांच्या मालकीवरून. तर पहिली आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था जर बघितली आपण तर काय असते मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये? तर उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, म्हणजेच उत्पादनाची साधने कशी? खाजगी मालकीची. उत्पादन होते पण खाजगी कंपन्याच खाजगी मालकी असते. त्यासोबत वस्तू व सेवाचे उत्पादन हे खाजगी भांडवलदार करतात. मग यामध्ये सरकारचा हस्तक्षेप असतो का? नाही. मग त्यामुळे सरकारी हस्तक्षेप नसल्यामुळे हिला मुक्त अर्थव्यवस्था म्हणून बी ओळखले जाते. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाते. तर बघा, अर्थव्यवस्थेच्या कोणत्या प्रकाराला मुक्त अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाते? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेला. नफा मिळवणे एवढाच उद्देश असतो. बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्था खाजगी कंपनी आहे, खाजगी मालक आहे, हे समाजाचं हितकारक काही मला सबसिडी देईल का एखाद्या मोबाईलवर? नाही देणार ना. म्हणजेच नफा मिळवणे हे त्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश असतो. आता पुढे आहे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्था जर बघितली तर उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात, म्हणजे सर्व काही उत्पादन सरकारच करणार. वस्तू सेवाचे उत्पादन सरकारमार्फत होणार. उत्पादन कार्य सरकारी यंत्रणेमार्फत होते, त्यामुळे खाजगी भांडवल
भांडवलदाराला इथे वाव असतो का? नाही. इथे खाजगी भांडवलदाराला काय वाव नसतो. म्हणून आर्थिक आणि सांपत्तिक विषमता कमी करण्याचे प्रयत्न केला जातो. म्हणजे सपोज एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीला जर बघितलं तर ती खाजगी कंपनी आहे. ती खाजगी कंपनी एखाद्या मोबाईलचं प्रोडक्शन करत आहे. आता ते तिच्या पद्धतीने ग्राहकांपर्यंत मोबाईलची जी काही प्राईस आहे ते सेट करणार. पण एकच जे गव्हर्नमेंट आहे, तर गव्हर्नमेंटची एखादी जर बघितलं तुम्ही, एखादी कंपनी आहे, त्या गव्हर्नमेंटच्या कंपनीमध्ये तुम्हाला काही सबसिडी थ्रू पण काही प्रोडक्ट प्रोव्हाइड केले जाईल. म्हणजे समाजाच्या हितास कार्य करणारी समाजवादी अर्थव्यवस्था असते. यामध्ये सर्व उत्पादन वस्तूचे आणि सेवांचे हे सरकारमार्फत केले जाते. यामध्ये भांडवलशाहीला काय वाव नसतो. तिसरी आहे संमिश्र अर्थव्यवस्था तिला म्हटलं जाते. तर भांडवलशाही आणि समाजवाद यांच्यातील दोष बाजूला ठेवून चांगले तत्वाचे अनुकरण करून ही अर्थव्यवस्था असते. ती असते मिश्र आणि संमिश्र अर्थव्यवस्था तिला म्हटलं जाते. तर वस्तू सेवाच्या उत्पादनात सरकार तसेच खाजगी क्षेत्राचा सहभाग असतो. कुठे तुम्हाला रिलायन्स बघायला मिळणार, कुठे तुम्हाला BSNL बघायला मिळणार, कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जे काही प्रायव्हेट आणि सरकारी हे संस्था बघायला मिळणार, कंपन्या बघायला मिळणार. या दोन्ही अर्थव्यवस्थेचे अस्तित्व म्हणजेच काय संमिश्र अर्थव्यवस्था हे नावामध्ये जाईल तुम्हाला कळेल. आता विकास तत्वानुसार जर बघितलं तर अर्थव्यवस्था काय, तर विकसित अर्थव्यवस्था. आता विकसित अर्थव्यवस्था म्हणजेच उच्च प्रतीची काय अर्थव्यवस्था असते. त्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या लोकांचे उत्पन्न उच्च असते आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त प्रकारचे काय उत्पादन केले जाते. मग हे अर्थव्यवस्था कुठे बघायला मिळते आपल्याला? USA, UK, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स हे काय विकसित अर्थव्यवस्था आहेत. अविकसित अर्थव्यवस्था. आता लोकसंख्या आणि नैसर्गिक स्त्रोतांच्या तुलनेत भांडवलाची काय कमतरता. बघा, लोकसंख्या जास्त असते, नैसर्गिक जे काही स्त्रोत आहेत यांच्यामध्ये थोडीशी तुलना जर बघितली तर यामध्ये कमतरता असते. मग भांडवलाची कमतरता असल्यामुळे इथे चांगल्या प्रकारचे जे काही उत्पादन होणार का? नाही. मग इथे लोकांचे कमी दरडोई उत्पन्न असणार, कारण की प्रोडक्शन कमी आहे, लोकांना रोजगार कमी आहे, त्यांचे दरडोई उत्पन्न पण कमी असणार आणि कमी प्रतीचे राहणीमान असणार. लोकांची इन्कमच कमी असल्यावर त्यांना खायचं पियायचं आणि राहणीमानाचं काय पडणार. त्यासोबत अविकसित औद्योगिक क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र जर बघितले तर इथे विकसित असतात का? नाही. यांची प्रोडक्शन हे सर्व काय जे वर्कर करतात त्या पद्धतीने हे मजुरावर डिपेंड असते. औद्योगिक क्षेत्र हे अविकसित काय लक्षण आहे. विकसनशील अर्थव्यवस्था. आता विकसनशील अर्थव्यवस्था जर बघितली तर दरडोई उत्पन्नाचे प्रमाण हे अल्प प्रमाणात म्हणजे कमी नाही. तर समस्यांची निराकरण, त्यामध्ये समस्यांची निराकरण करण्याचा काय प्रयत्नशील प्रयत्न चालू असतो. म्हणजेच आपण विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये येतो का? हो. तर आपला देश हा विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये बघायला मिळते. पण आता आपण काय बघितलेलं आहे? अर्थव्यवस्थेचे प्रकार उत्पादन साधनाच्या मालकीनुसार बघितलं आणि विकास तत्वानुसार बघितलेले आहे आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार. तर यावर प्रश्न सेट केलेला आहे बघा मित्रांनो. तर बघा, भारतीय अर्थव्यवस्थेची क्षेत्र. आता तर पहिलं आहे प्राथमिक क्षेत्र. यामध्ये काय येणार? मग कृषी आणि त्या संबंधित असणारे व्यवसाय, जसे की पशुपालन, मासेमारी, रेशमी उत्पादन. तर हे सर्व काय, पशुपालन पण हे प्राथमिक क्षेत्रामध्ये येते. म्हणजेच तुम्हाला असं वाटेल की निसर्गापासून जे काही वस्तू मिळतात ते सर्व प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात. निसर्गापासून जे काही खाणकाम आहे ते खाणकाम पण तुम्हाला कुठे बघायला मिळणार? प्राथमिक क्षेत्रामध्ये. कारण की जर बघितलं तर हे महत्त्वपूर्ण बाब आहे, लक्षात ठेवा. द्वितीय क्षेत्र यांना उद्योग क्षेत्र म्हणून ओळखले जाते. तर प्राथमिक क्षेत्रातून मिळालेल्या जे काही वस्तू आहेत त्या वस्तूवर उत्पादन प्रक्रिया करून त्या वस्तू तयार केल्या जातात दुसऱ्या. जसं की कापूस, हे प्राथमिक क्षेत्रामधून आपण कापूस मिळवला कृषीमधून, त्यापासून काय धागे तयार केले जातात. तर हे महत्त्वाचं आहे की आपल्याला द्वितीय क्षेत्र हे उद्योग क्षेत्र आहे. मग तृतीय क्षेत्र जर बघितलं तर सेवा क्षेत्र. यामध्ये जर बघितलं तर व्यापार, वाहतूक, दळणवळण, संरक्षण यांसारख्या सेवा तसेच प्रशासकीय, व्यावसायिक, सामाजिक सेवांचा समावेश तृतीय क्षेत्रात होतो. जर बघितलं आपण तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र, जसं की डॉक्टरे काय आरोग्याची सेवा देतात, प्रशासकीय सेवक एखादा प्रशासकीय सेवा, अशा पद्धतीने जे काही तृतीय क्षेत्र हे सेवा क्षेत्र म्हणून ओळखले जाते. चतुर्थ क्षेत्र जर बघितलं तर निर्मिती, संशोधन, विकास तसेच उच्च बौद्धिक क्षमतेचा सेवा या क्षेत्रात येतात. म्हणजेच तुम्ही यामध्ये नवीन शोध, नवीन निर्मिती वस्तूची केली जाते, हे चतुर्थ क्षेत्र आहे. तर म्हणजेच उच्च बौद्धिक क्षमतेच्या सेवा या क्षेत्रात येतात. बघा, यावर सर्व टॉपिकवर मी पूर्ण तर MCQ फॉर्म केलेला आहे बघा मित्रांनो. तर प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्या, कारण की तुमची सगळ्या पद्धतीने कॉन्सेप्ट पण क्लिअर होईल आणि रिव्हिजन पण होईल. लास्टचा आहे पंचम क्षेत्र. या क्षेत्रात उच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेशी संबंधित पदांचा व संस्थांचा समावेश असतो. म्हणजे जसं की कंपनी असेल मोठी, उच्च स्तरावरील, त्यासोबत CEO यांच्यामध्ये या उच्च स्तरावर निर्णय प्रक्रियेशी संबंध असतो, हे पंचम क्षेत्राचा. तर अशा पद्धतीने आपण अर्थव्यवस्थेची जी काही संकल्पना आपण बघितलेली आहे, या नोट्समधील पहिले चॅप्टर आपण कंप्लीट केलेलं आहे. आता आपण बघू या चॅप्टरवरील मी तयार केलेले MCQ फॉर्ममधील क्वेश्चन. बघा मित्रांनो, आता MCQ फॉर्ममध्ये क्वेश्चन आपण या टॉपिकवर बघत आहे.
मला एक सांगायचं आहे, या लेक्चरचं महत्त्व त्याच मुलांना कळेल जो गांभीर्यरित्या MPSCची तयारी करणार. कारण की ज्या मुलांना या लेक्चरचं महत्त्व कळलं तर समजायचं MPSC कळली मित्रांनो. कारण की बघा, मी टॉपिक घेत आहे आणि टॉपिकवरच MCQ घेत आहे, जे की आपल्याला परीक्षा होण्यासाठी एक मूलमंत्र आहे. तर मी काही कुणाची कॉपी पेस्ट केलेले प्रश्न नाहीत, मी स्वतः फॉर्म केलेले प्रश्न आहेत. तुम्ही कुठेही तुम्ही बघू शकता, कोणत्याही मार्केटमध्ये तुम्ही सर्च करू शकता. बघा, इकॉनॉमिक्स हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे? साधा सिंपल प्रश्न आहे. हे तुम्हाला या नोट्समध्ये वाचायला बघायला मिळालं नसेल, पण मी का केला? कारण की हा शब्द तुम्ही वारंवार नोट्समध्ये वाचलेला असेल, पण तरी पण तुम्ही कशा पद्धतीने वाचन केलं हे आज या प्रश्नाच्या उत्तरामधून कळेल. तर बघा, पहिला ऑप्शन आहे आयकोनोमिया, दुसरा ऑप्शन आहे इकोनोमिया, तिसरा ऑप्शन आहे ओकोनोमिया आणि चौथा ऑप्शन आहे ॲकोनोमिया. तर सांगा आता आन्सर काय? तर आयकोनोमिया या इकॉनॉमिक शब्दापासून तयार झालेला आहे. तर हा आयकोनोमिया शब्द जर बघितलं तर ग्रीक आहे का लॅटिन आहे? त्यामध्ये कन्फ्युजन होत आहे का? नाही, कन्फ्युजन होऊ देऊ नका. तर रिव्हिजन करा. तर हा आयकोनोमिया शब्द ग्रीक भाषेतील आहे, लक्षात असू द्या. काय? ग्रीक भाषेतील. बघा, अर्थशास्त्रात खालीलपैकी कोणी समाजशास्त्राची राणी म्हणून म्हटलेले आहे? समाजशास्त्राची राणी अर्थशास्त्रात तर कोणी म्हटलेलं आहे सांगा बरं? पहिला ऑप्शन आहे रॅग्नर केन्स, अल्फ्रेड मार्शल, ॲडम स्मिथ, पॉल सॅम्युएल्सन. तर ऑप्शन आहे फोर्थ नंबर, पॉल सॅम्युएल्सन यांनी. तर यामध्ये पण या नोट्समध्ये दिलेलं नाही, पण तुम्ही हे वाचलेलं असेल ना. तर बघा, मी 2 प्रश्न असे टॉपिकच्या बाहेर थोडेफार ठेवलेले आहेत मी एक्स्ट्रा ॲड करण्यासाठी. तर घाबरू नका, पुढे बघायला मिळणारच. तर बघा, ॲडम स्मिथ यांचा अर्थग्रंथ राष्ट्राची संपत्ती कधी प्रकाशित करण्यात आला? कधी प्रकाशित करण्यात आला? मग राष्ट्राची संपत्ती भरपूर वेळेस वाचला आपण. ॲडम स्मिथ यांचा राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन पाठ झालेला आहे, पण कधी प्रकाशित करण्यात आलेला आहे? आता इथे या प्रश्नामध्ये कन्फ्यूज होत असेल तर मग कुठेतरी गडबड आहे आपल्या अभ्यासामध्ये. थोडंफार फोकसली स्टडी करा. कारण की अरे सोपाच प्रश्न होता यार, सोपा प्रश्न होता, किती वेळेस वाचलं पण लक्ष दिलं नाही, असं गोंधळ होतेच मित्रांनो. मग यासाठी म्हणूनच आपण क्वेश्चन फॉर्ममध्ये MCQ सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. टॉपिक खल्लास करायचा, MCQ खल्लास करायचे, बस याच पद्धतीने आपण घेण्याचा प्रयत्न करूया. पण तुमचे टार्गेट फीस जे आहे 300+ लाईक पाहिजे आपल्याला. पहिलं ऑप्शन आहे 1676, दुसरं ऑप्शन आहे 1876, तिसरं ऑप्शन आहे 1776 आणि 1976 चौथा ऑप्शन. आन्सर काय आहे? 1676 मित्रांनो का 1776? 1776 आन्सर. बघा, चौथा प्रश्न आहे खालीलपैकी जोड्या जुळवा. पुढे बघूया, खालीलपैकी जोड्या जुळवा. आता जुळवा आता जोड्या, माहीत होईल आपल्याला अभ्यास किती केला आपण. तर ॲडम स्मिथ यांनी कल्याणकारी अर्थशास्त्र म्हटले का? अल्फ्रेड मार्शल यांनी संपत्तीचे अर्थशास्त्र म्हटले का? लिओनार्डो रॉबिन्स यांनी दुर्मिळतेचे अर्थशास्त्र म्हटले का? तर रॅग्नर फिश यांनी समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हटले का? जोड्या जुळवाच्या. ॲडम स्मिथ काय आहे मग? ॲडम स्मिथ संपत्तीचे अर्थशास्त्र. अल्फ्रेड मार्शल काय आहे? कल्याणकारी अर्थशास्त्र. त्यासोबत लिओनार्डो रॉबिन्स काय? दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्र. तर रॅग्नर फिश काय? समग्रलक्षी अर्थशास्त्र. लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण आहे. तर हे नोट डाऊन करा तुम्ही. पाचवा प्रश्न आहे योग्य की अयोग्य ओळखा. अर्थव्यवस्थेचे उत्पादक साधन मालकीवरून 4 प्रकार पडतात. किती? 4 प्रकार. उत्पादनाच्या साधन मालकीवरून किती? अर्थव्यवस्थेचे 4 प्रकार पडतात. दुसरं ऑप्शन आहे अर्थव्यवस्थेचे विकास तत्वावरून 3 प्रकार पडतात. कोणतं बरोबर आहे? तर दुसरं बरोबर आहे. कारण की अर्थव्यवस्थेचे विकास तत्वावरून 3 प्रकार पडतात. विकसित अर्थव्यवस्था, अविकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था हे 3 प्रकार पडतात. तर अर्थव्यवस्थेच्या उत्पादक साधन मालकीनुसार किती प्रकार पडतात? यांचे पण 3 प्रकार पडतात. कोणती? भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था. हे आपण बघितलेलं आहे बघा. लक्षात ठेवा, असे प्रश्न पण तयार होऊ शकतात. वाटते सोपे पण गोंधळात टाकणारे प्रश्न आहेत मित्रांनो. खालीलपैकी मुक्त अर्थव्यवस्था म्हणून कोणता अर्थव्यवस्थेचा प्रकार ओळखला जातो? तर मुक्त अर्थव्यवस्था म्हणून कोणता प्रकार ओळखला जातो? तर बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, विकसित अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. तर मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो तर ती आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, आणि नफ्याला वाव असतो ते आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. समाजाच्या हितकारक असते ती असते समाजवादी अर्थव्यवस्था. आणि दोन्ही भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमधील दोष टाळून तयार केलेली अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. बघा, 7वा प्रश्न आहे योग्य विधान ओळखा. समाजवादी अर्थव्यवस्थेचा उद्देश नफा कमवणे असतो. दुसरा ऑप्शन आहे समाजवादी अर्थव्यवस्था ही समाजात हितकारक नसते. बघा, आता काय आहे मग? ऑप्शन आहे तुमच्यासमोर ए बी, फक्त बी, फक्त ए, नन ऑफ दी अबो. आता काय आहे मग?
जर हे तुम्ही ऑप्शनमध्ये चुकले असाल, दिस इज बिकॉज ऑफ यू कॅन नॉट रीड अ कम्प्लीट ऑप्शन. तुम्ही कम्प्लिटली त्या ऑप्शनला व्यवस्थितरित्या वाचलं नाही. कारण की समाजातील अर्थव्यवस्था उद्देश नफा कमावणे असतो का? नाही. समाजाचे हितकारक असते. हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उद्देश असतो नफा कमावणे. तर मग हे रॉंग झालेलं आहे. याचा अर्थ आपल्याला योग्य विधान विचारलेलं आहे. तर ए आणि बी ऑप्शन गेलेलं आहे. तर त्यानंतर जर बघितलं पुढे बी ऑप्शन बघू. समाजातील अर्थव्यवस्था ही समाजात हितकारक नसते. हितकारक नसते म्हटलं म्हणून आपण कम्प्लिटली ऑप्शन वाचायला पाहिजे. तर समाजाची अर्थव्यवस्था ही समाजात हितकारक असते म्हणून बी ऑप्शन काय? रॉंग आहे. नन ऑफ दी अबो. योग्य विधान आहे का इथे? नाही. एक पण योग्य विधान नाही. पुढे प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये उच्चस्तरीय निर्णय प्रक्रियेचा संबंध असतो? बघा, छोटे छोटे क्षेत्र आहेत त्यामध्ये पण प्रश्न मी तयार केलेले आहेत. तर बघा, कारण की तुमची रिव्हिजन झाली पाहिजे, तुम्ही कन्फ्युजन व्हायला नको. तर बघा, उच्च स्तरीय निर्णय प्रक्रियेचा संबंध कोणत्या क्षेत्रामध्ये असतो? द्वितीय क्षेत्रामध्ये, तृतीय क्षेत्रामध्ये, चतुर्थ आणि पंचम क्षेत्रामध्ये. तर कोणत्या क्षेत्रामध्ये असतो? द्वितीय क्षेत्र तर उद्योग क्षेत्र आहे, तृतीय क्षेत्र ते सेवा क्षेत्र आहे, चतुर्थ क्षेत्र जर बघितलं. क्वेश्चन नंबर 9, योग्य की अयोग्य विधान ओळखा. तर महागाई, गरिबी, बेरोजगारी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासतात. दुसरा ऑप्शन आहे विक्रेता आणि ग्राहक यांचा संबंध, यांचा अभ्यास वृहद अर्थशास्त्रामध्ये केला जातो. कोणता योग्य? तर दोन्ही योग्य नाही. कारण की मी उलटपुलट केलेलं आहे. महागाई, गरिबी, बेरोजगारी हे वृहद अर्थशास्त्रामध्ये अभ्यासतात आणि विक्रेता आणि ग्राहक यांच्या संबंधाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मायक्रो इकॉनॉमीमध्ये केला जातो. तर अशा पद्धतीचे प्रश्न पण सेट केले जाते आयोगाकडून. खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने 2 शाखेत अर्थशास्त्राची विभागणी केली? लक्षात असू द्या. सिंपल आणि सोपा प्रश्न वाटतो, पण यामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आणि तुम्हाला माहित आहे की म्हटलेलं आहे शाहरुख खानने की डू नॉट अंडर एस्टिमेट स्मॉल थिंग. कारण की ते छोट्या छोट्या गोष्टी कधी मोठ्या होईल काही सांगता येत नाही. म्हणून खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्राचे 2 शाखेत अर्थशास्त्राची विभागणी केलेली आहे? तर यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्ही. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण बघा, फीस टार्गेट आहे 300+ लाईक. लक्षातच द्या. लेक्चरचं महत्त्व त्याच मुलांना कळणार. आत्ता पण सांगतो जे गांभीर्यरित्या एमपीएससीची तयारी करतायत. आणि या लेक्चरचं महत्त्व ज्यांना कळलं त्यांना एमपीएससी कळली मित्रांनो. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ.